पण ती फारच जवळ पोहोचली. एका नर गव्याचं तिच्याकडे लक्ष जातं. तो चवताळतो. तो तिच्यावर चालून जातो. सोनम माघार घेते, पण तिच्या लक्षात येतं की ती एकटी नाहीये. सोनम पेचात सापडली. पण मूळ स्वभाव जागा होतो. तिच्या बहिणी तिला साथ देतात. आता त्यांचं एक कुटुंब झालंय पुन्हा. एकेकाळी जिला दुबळी म्हणून गणलं जायचं ती आता पुढाकार घेते. सोनम पिछाडी सांभाळते. मोना आणि गीता उजव्या डाव्या बगला धरतात. चारी जणींनी त्या धिप्पाड नर गव्याला घेरून टाकलं. लारा चढाई करते. सूर्योदय होतो आणि रात्री घडलेल्या गोष्टी प्रकाशात येतात. गीता रानात चालताना दिसते. ती थकली आहे. तिच्या चेहऱ्यावरून रक्त उगळतं. काल रात्री झालेल्या रक्तपाताचा हा पुरावा आहे. चौघी बहिणींनी एकत्रित होऊन जंगलातील एका मोठ्या प्राण्याला ठार केले. एका धिप्पाड गव्याला. त्यांनी केलेली ही शिकार पुढील अनेक दिवस त्यांना पुरेल. एकत्रित झाल्याचं हे एक भलं मोठं बक्षीस. त्या पुन्हा एक झाल्या. त्यांचं बहिणी बहिणींचं नातं हे पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालंय. आता कुठलाही प्राणी, मग तो कितीही खतरनाक असला तरी ह्यापुढे सुरक्षित नाही. तेलियात आता एक नवं राज्य स्थापन झालंय. 4 वाघिणींचं राज्य. पृथ्वी तलावर इतरत्र कुठेही असं राज्य नाही. एक गट बनवून शिकार करणं. वाघांच्या जातीचे सगळे नियम बदलून गेले, कारण इथे राहते तेलियाच्या वाघिणींची टोळी.